तर असा हा विषय आजचा, की जो आपण प्रत्यक्ष खंडोबा महाराज यांच्या सन्मुख प्रकट करत आहोत. उद्देश एवढाच आहे की जनतेला याचा काय फायदा होईल, जनता याच्यातून कशी तारली जाईल आणि आपण येणाऱ्या नव्या युगाचे कसे स्वागत करायचे, त्यात एकमेकाशी कसं वागायचं आणि मग पृथ्वीला तारणहारी म्हणून आपण स्वतःच तारायचं आहे. तर वराहदेव आणि वाराही आई यांचं आपल्याला विष्णुदेवाच्या एका शिवालयात प्रत्यक्ष दर्शन झाले. 3 किंवा 4 दिवस झाले आणि वारंवार ते दर्शन काल पुन्हा नारसिंही आणि नरसिंहदेव यांच्याही स्वरूपात झाले. म्हणजे विष्णूचे सगळेच्या सगळे अवतार आपल्याला, आपणही विष्णुमय असल्यामुळे, आपणही कृष्णवंश असल्यामुळे आपल्या जीवनाचा एक सिद्धांत पूर्ण करत आहेत. तर आजचा विषय असा आहे की प्रेम, सत्य, अहिंसा, सदाचार, धर्मपरखड आचरण, रामभक्ती, पिंडी ते ब्रह्मांडी असा स्वामी महाराजांचा जो सद्गुरू सिद्धांत आहे, त्याचा आपण मायक्रो अभ्यास योग तुम्हाला पाठवत आहे. तर बघा, पहिला विषय असा आहे, मूळ मुद्दा असा आहे की मूळ मुद्द्याला हात घालून आपण आज अत्याधुनिक नवे पर्व आले त्या नवयुगाची स्वागत करूया गोपगड्यांना. आता मी त्या घराचं चित्र का दिलं आहे, का आपला जो बंगला विल्लाचा जो अतिशय सुंदर एक सत्यम बिल्डर म्हणून आपण काम करतो, ते बंगले मी अनेक लोकांना बांधून देणार आहे, अगदी त्यांच्या भाजीपाल्याच्या रेटमध्ये. जसं भाजीपाला कसा आपण 10-20 रुपयाचा आणतो, 30-50 रुपयाचा आणतो, 100, त्या रेटमध्ये तुम्हाला मी बंगले बांधून देणार आहे. त्यासाठी मला शासनाची मदत मी घेणारच आहे. आपल्या महाराष्ट्र आणि पूर्ण केंद्रीय गव्हर्नमेंटची त्यात मदत मी घेणार आहे. तर आता हे असं करण्याचं कारण काय आहे, तर समाजसेवाही होईल आणि जग हे अत्याधुनिक नवयुगाकडे चाललेले आहे, त्याची आपल्याला जवळजवळ ती अस्सल मांदी हे गेली 2-2.25 वर्षापूर्वी आलेली आहे आणि खूप मोठा सिद्धांत मिळाला आहे आपल्याला. तो आपण आचरणाने प्रत्यक्ष कृतीमध्ये आणत आहोत. तर मूळ मुद्दा असा आहे की नवे युग आहे, त्याचं आपण स्वागत करूया. प्रेम म्हणजे काय, तर माणुसकीने एकमेकाशी चांगले वर्तन करणे, दुसऱ्या प्राणीमात्राला सदैव सुख समाधान देत राहणे, हेच तथागत गौतम बुद्ध व महावीर जैन धर्म यांचे पालन करतात, तेच आपण करायचे. नंतर दुसरा विषय असा आहे, तो मुद्दा की असा सदाचार आचरण, साधे भोळे, सत्य सत्सद्विवेक बुद्धीने वागणे म्हणजे सदाचार होय. त्याला आपण नमो अरिहंताय, नमो सिद्धानम किंवा बुद्धम शरणम गच्छामी सुद्धा बोलू शकतो. आता मी इथे तुम्हाला 2 घरं का दाखवलीत, कारण की ही 2 प्रॉपर धर्माची घरं आहेत. आपल्याकडे बरेचसे धर्म आलेले आहेत, ते हाजऱ्या लावतात आणि बोलतात महाराज आमच्याविषयी काहीतरी उल्लेख करा जनतेला. तर त्या धर्मांना मी मुद्दाम थांबून ठेवले, कारण की अजून आपल्याला आकाशातील बऱ्याच परमेश्वरी शक्तींचा परिपूर्ण साक्षात्कार होणार आहे.
तर आता आपण तिसरा मुद्दा घेऊया. धर्मपरखड आचरण म्हणजे काय? तर कट्टर हिंदू कसा, जसा छत्रपती शिवराय महाराज आपला बाप सगळ्यांचा, तसे धर्मासाठी जीव ओतावा लागला तरी काय हरकत नाही, जीव द्यावा लागला तरी काय हरकत नाही. एक पाऊल पुढेच चालायचे पण मागे सरकायचे नाही. सृजन आणि सज्जन हरेक हिंदू धर्मपरायण माझ्या लाडक्या शिवशंभू लेकरांनो, शिवशंभूच्या लेकरांनो, मुलांनो, हे माझं सुदर्शन चक्र तुम्हाला मी पाठवलं आहे. आणि 004005चा मुद्दा असा की सत्य आणि अहिंसा तत्वाने दररोज ती तत्व उपयोगात आणायची आपल्याला. सत्य आणि अहिंसा लक्षात ठेवा. तर अशी ही आजची यंत्रणा होती. तर असे हे आपले साधारणतः 23 तारखेचे अति पहाटे म्हणजे 00 वाजताचे विचार आहेत बरोबर. आणि ही विचारप्रणाली आपल्याला बऱ्याचशा देवी देवता दररोज संकेतामार्फे देऊन जातात. आपलं स्वतःचं काहीच नाही याच्यात. आपण 0 डिग्रीचा एक भक्त आहोत भोलेबाबांचा. आणि ही 2 अक्षरं मी आज लवकर पूर्ण का करतोय? कारण की मोबाईलमध्ये जागा अपुरी आहे आपल्याकडे. चला, स्वामी समर्थ. जय शिवशंकर, जय भारत माता.